आज होती महाशिवरात्री म्हणून आम्ही चाललो होतो निळकंठेश्वर मंदिरामध्ये। हे मंदिर आहे पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर। महाशिवरात्री निमित्त खूप लांबून लांबून लोक इथं दर्शनाला येतात। कर्नाटक, मध्य प्रदेश, खूप लांबून लांबून लोक इथं दर्शनासाठी। एवढी गर्दी असते की नाही। पानशेतला जाताना डावजे म्हणून एक गाव लागतं, त्या गावच्या डोंगरावरती हे मंदिर आहे। आमची रिक्षा पार्क करून निघालो होतो आम्ही ट्रेकिंगसाठी। ट्रेकिंगला बरोबर अर्धा ते पाऊण तास लागला आम्हाला, कारण आम्ही बसत उठत गेलो, कारण खूप चढ असल्यामुळे ना दम लागत होता। साईश्रीला घेऊन तिचे पप्पा आणि त्यांचे मित्र दोघं हळूहळू येत होते। एवढा चढ असल्यामुळे एकट्याने घेणं शक्य नव्हतं, म्हणून मी पण म्हणलं द्या थोडंसं साईश्रीला, तर मी घेते। थोडा वेळ मी घेतला, असं दोघांनी मिळून मिळून आम्ही डोंगर पार केला, वरती गेलो। डोंगर चढण्यासाठी ट्रॅक्टरची सुद्धा सोय असते, पण महाशिवरात्री निमित्त माणसांचीच एवढी गर्दी होती की फक्त महाशिवरात्रीला ट्रॅक्टर हे बंद केलेलं असतंय। पुढे गेल्यानंतर माकडाची छोटी छोटी पिल्ले पण दिसले आम्हाला झाडावर, मग काय दम लागला होता म्हणून थोडं बघत थांबलो त्यांना। इथे कंदमुळं पण भेटतात, त्यामुळे साईश्रीसाठी आणि सानूसाठी आम्ही घेतलं होतं खायला त्या दोघींना। इथे 1200 पेक्षा जास्त अशा मूर्ती आहेत। महाभारत, रामायण अशा मधले सगळे प्रसंग इथे दाखवलेले आहेत। हिंदू धर्मातील सर्व देवदेवतांची इथे मूर्ती पण आहेत। फिरण्यासाठी पण खूप छान ठिकाण आहे आणि पुण्यापासून अवघे 40 किलोमीटर अंतरावरच आहे पुणे। इथं व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा आहे। ज्यांना कोणाला दारू सोडवायची आहे त्यांनी एकदा इथं नक्की व्हिजिट करा। आतापर्यंत 3 करोडपेक्षा जास्त लोकांची दारू सोडवण्यात आली आहे। मंदिरात आल्यानंतर महादेवाची कावड मिरवणुकीचा कार्यक्रम चालू होता, तोपर्यंत आम्ही सर्वांनी इथं गंध लावून घेतले। साईश्रीला बघा कसं गंध लावतायत। त्यानंतर मग दर्शनासाठी आम्ही आत गेलो। सर्वांनी आम्ही कावडच्या खालून जाऊन दर्शन घेतलं। देवाच्या मुख्य गाभाऱ्यात गेल्यानंतर इथं सगळे देवदेवतांच्या अशा भरपूर अशा मूर्त्या आहेत। मंदिराच्या आजूबाजूला 1200 पेक्षा जास्त अशा मूर्त्या आहेत। दिवस जातो पूर्ण जर बघायचं जर म्हणलं तर। आमच्याकडे वेळ नव्हता कारण आम्हाला उशीर झाला होता, म्हणून आम्ही इथल्याच फक्त मूर्त्या मंदिराच्या आतमधल्याच बघून आम्ही निघालो होतो। तरी पण मंदिराच्या जवळपासचे मी शूटिंग केलं आहे। खूप लांबपर्यंत जायला वेळ नसल्यामुळे मी थोडंच घेतलं। दर्शन झाल्यानंतर आम्ही परत खाली निघालो होतो डोंगरावरनं। आता खरी मजा होती तर खाली उतरण्याची। वर चढताना एवढं काय वाटत नव्हतं, पण खाली उतरताना 2 वेळेस पडता पडता वाचले। एका माणसाचा तर मोबाईलच फुटला इथं। वरतून शूटिंग केलं तर किती भारी दिसतंय बघा इकडं सगळीकडं, आणि एवढं मोठं डोंगर, खाली एवढी मोठी दरी आहे। एवढं आता अजून आम्हाला चलत जायचंय खाली। खाली उतरताना पाय एवढे जोरात सटकत होते कारण शेवटी चप्पल हातात घेऊन चालावं लागलं, कारण 2 वेळेस पडता पडता वाचल्यामुळे आता मोबाईल म्हणले हे पटकन ठेव, नाहीतर तू पण पडशील आणि मोबाईल पण। येताना यांनी काय मला दिलं नाही साईश्रीला, कारण माझं मला चालत नव्हतं त्याच्यामुळं। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय फ्रेंड्स।